कृष्ण हरी. संगीताला काळ वेळ नाहीये, प्रवास करतोय आम्ही आणि माळशेज घाटाच्या जवळ आलोय आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे मृदंग वादक श्री सुखदजी मुंडे यांचे कृपापात्र शिष्य आज वेगळ्या भूमिकेमध्ये गाडी चालवत आहे आणि ताल पण देतात. परंतु ज्या माणसाच्या अंगामध्ये ताल आलाय त्याचं प्रत्येक कार्य आणि प्रत्येक काम हे तालामध्ये होत आहे. गाडी चालवणं जरी चालू असली तरी ताल डोक्यामध्ये चालू आहे, ताल अंगामध्ये चालू आहे. आणि काय होतं, गाडी चालवता चालवता बाकी काही केल्यापेक्षा संगीताचंही चिंतन होऊ शकतं. म्हणून महाराष्ट्रामध्ये एक काळ होता, तो भजनाचा काळ होता. अनेक खरोखरचे भजन सम्राट महाराष्ट्रामध्ये वावरत होते. आदरणीय गोंदेकर गुरुजी असतील, त्यानंतर माझ्या परम भाग्याने काही वर्ष मला ज्यांच्याकडं थोड्याशी चाली शिकता आल्यात हे ताल सम्राट श्रीयुत आदरणीय परमपूज्य बाबूराव धामणीकर गुरुजी, त्यांनी खूप तालप्रधान अशा चाली तयार केल्या. संगीताची जाण नव्हती, परंतु त्यांच्या जवळ आम्ही बसायचो आणि त्यातून काहीसा स्पर्श आणि काहीशे त्यांच्या चाली शिकण्याचा योग आलाय. खरं तर त्यावेळी काहीच भान नव्हतं, परंतु आता कळतं की त्याच्यामध्ये किती गंभीरता आणि किती अभ्यास आणि किती तालाचा अभ्यास केलेला होता. तर आता एक त्यांनीच तयार केलेली भीम प्लस मधली चाल आहे. छंद तिचा दिसताना दादराचा दिसतोय, परंतु त्यांनी ती बसवली आहे ठाईमध्ये. आता ताल सम्राटच आपल्या सोबत आहेत, तालाचे साधकच आपल्या सोबत आहेत. तर त्यांच्या समवेत आता मृदंग तर नाही, परंतु त्यांच्या मृदंग डोक्यात आहे, मृदंग तोंडात आहे, मृदंग हातात आहे. तर त्या तालाच्या माध्यमातून आपण बघूया की त्याची मोज करता येते का. थोडस भीमप्लासचा स्वर लावतो. झाले राम राज काय पुणे आम्हासी, झाले राम राज काय पुणे आम्हासी, झाले राम राज काय पुणे आम्हासी. धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी. राम वेळो गाऊ दळिता कांडिता देविता बाई, दळिता कांडिता देविता बाई. राम वेळो धागे तेरे के तुम ना कट दिन धागे तेरे के तुम ना दिन धागे तेरे के तुम ना कट दिन धागे तेरे के तुम ना धा धा दिन ता किट धा दिन ता